गोपीचंद पडळकर यांनी सुनील दादांच्या वाढदिवसानिमित्त दिला शब्द. खानापूर घाटमाथ्याचे युवा नेते व मोही गावचे सुपुत्र सुनील दादा पाटील यांचा वाढदिवस मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी मोही येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा झाला. या कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातील राजकीय व अराजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विशेष उपस्थिती लावली. सुनील दादांचं आणि माझं जीवाभावाचं नातं आहे असे स्पष्ट करत त्यांनी सुनील दादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची शोभा वाढवली. वाढदिवसानिमित्त 5 जानेवारी रोजी अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर यांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम तर 6 जानेवारी रोजी सबसेकातील गौतमी पाटील यांचा बहारदार कार्यक्रम पार पडला. या निमित्तानं काही काळापासून राजकीय नाराजगी असलेले सुहास पाटील आणि सत्यजित पाटील हेही एकाच मंचावर दिसल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. याचवेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, तुम्ही जरी आज आमच्यासोबत नसाल तरी माझा जीवाभावाचा सुनील दादा माझ्यासोबत आहे. त्यांचा मी 1,00,000% सन्मान करणार, पडळकर म्हणालेत. खानापूर घाट माथ्यावरील पोसेवाडी, मोही, शेडगेवाडी, रामनगर, करंजे, सुलतानगादे, जाखीनवाडी, गोरेवाडी ही गावे डोंगरी विकास योजनेपासून वंचित असल्याचा मुद्दा उपस्थित करत जोपर्यंत या गावांचा समावेश होत नाही तोपर्यंत विधानसभेच्या अधिवेशनात पायरीवर ठाण मांडून बसणार असल्याचा निर्धार पडळकर यांनी व्यक्त केला आहे. होम मिनिस्टर कार्यक्रमातील 11 विजेत्या महिलांचा सन्मान आमदार पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमासाठी VS सेक्युरिटी व बाउन्सर्सकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी खानापूर घाटमाथा व आसपासच्या गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पीरजादे, मोही, खानापूर, सांगली. महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार सामान्य गोपीचंद पडळकर साहेब, सामान्य व्यासपीठ सुनील दादांच्या वती प्रचंड प्रेम करणारे आणि आज या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व बंधू आणि बहिणी, आज सामान्य दादांचा वाढदिवस आहे. आज दादा तुम्ही सत्काराचे, कौतुकाचे, प्रेमाचे प्रतीक आहात आणि केंद्रबिंदू या. मला खरं तर अभिमान वाटतो. तर दादांचा आणि राजकारणात असा फारसा काही संबंध नव्हता. त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांचं प्रावीण्य होतं. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांनी यश निर्माण केलेलं होतं आणि आजही आहे. परंतु समाजाची कास किंवा समाजकारण हे रक्तात असावं लागतं. अगदी त्याप्रमाणे त्यांनी थोड्याच दिवसामध्ये आपल्या कार्याचा, आपल्या कामाचा ठसा सबंध घाटमाथ्यावरती उमटवला. अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये दातृत्व, व्यवसायाच्या निमित्ताने कर्तृत्व आणि सर्वसामान्य माणसांच्या प्रती आपुलकी, जिव्हा, कुठलंही काम कुणीही सांगावं, कितीही अडचणीत असलेला माणूस, त्या माणसानं रात्री अपरात्री सुनील दादांना फोन करावा आणि त्याच्यावरचं डोंगरा एवढं जरी संकट असेल तर ते क्षणार्धात ते संकट संपावं अशा पद्धतीचं कर्तृत्ववान एक मित्र, जीवाभावाचा मित्र. आज त्याचा वाढदिवस. तर आज दादांना मी दुपारी भेटलो आणि संध्याकाळी कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर मला या ठिकाणी उपस्थित राहणं माझं कर्तव्य होतं, म्हणून मी या ठिकाणी आलो. दादा, या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला तर शुभेच्छा आहेतच, पण आपल्या कर्तृत्वाचा निश्चितपणे महामेरू या घाट माथ्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं दिमाखात उभा राहील याबद्दल आता कुठलीही माझ्या मनामध्ये शंका नाही. मला या ठिकाणी आपल्याला, आपल्या सर्वांच्या साक्षीनं आदरणीय दादांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा द्यायचे. आदरणीय दादा, तुम्हाला सुख, शांती, समाधान आणि राजकीय यश जे तुमच्या मनात असेल ते निश्चितपणाने मिळेल, यामध्ये कोणतीही शंका नाही. आणि याचबरोबर तुमच्यासाठी आणि समाजातल्या प्रत्येक माणसासाठी आज तुम्ही, मला वाटतं आज वृद्धाश्रमामध्ये सुद्धा जाऊन आला, परंतु तुम्ही वृद्धाश्रमामध्ये आज नाही तर तुमच्या आधाराने तो वृद्धाश्रम उभा आहे याचा साक्षीदार सुद्धा मी आहे. मी कधी कधी दादाने एखादा शब्द टाकतो आणि दादानी तो झेलावा
त्या माणसामध्ये क्षणामध्ये त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य यावं अशा पद्धतीचं एक कर्तृत्ववान माणसाचं, व्यक्तीचं आणि नेत्याचं या ठिकाणी वाढदिवस आहे. आपण सगळे या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने आलात. दादा तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो एवढीच परमेश्वरची प्रार्थना करतो आणि थांबतो. जय जय महाराज. धन्यवाद दादा. तुझे म्हणशील तोते ना हो. मोही गावचे सुपुत्र, भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार युवा नेते आणि ज्या नेतृत्वाकडं संपूर्ण घाट माता एका वेगळ्या आशेनं अपेक्षेनं बघतोय, असे माझे जीवाभावाचे सहकारी मित्र माननीय सुनील दादांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. ज्यांना ज्यांना दोन हात आहेत त्यांनी जरा जोरदार टाळ्या वाजवून दादांना शुभेच्छा द्याव्यात. व्यासपीठावरती सर्व मान्यवर आहेत, कारण आता इतकं मोठं व्यासपीठ पण आता पूर्ण झालंय, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. सुनील दादा एक निष्कलंक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व आहे. या गावासाठी झोकून देऊन काम करायची त्यांची वृत्ती आहे. सार्वजनिक कुठलंही गाव असेल आणि त्यामध्ये सुनील दादांचा सहभाग नाही असं एक पण गावामध्ये नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये अत्यंत लक्ष देऊन स्वतःची पदरमोड करून काम करणारा एक तरुण सहकारी आपल्या या परिसराला लाभलाय. हा माणूस आपण सर्वांनी जपूया, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहूया. माझं आणि त्यांचं खूप जीवाभावाचं नातं राजकारणाच्या पलीकडचं निर्माण झालंय आणि हेच नातं आयुष्यभर जपण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. सुनील दादा, आता गावाकडं तुमचं येणं जास्त वाढलं पाहिजे. मला वाटतं आता महिन्यावर राहावंच लागते की काय गावाकडं, अशी परिस्थिती आता घाट माथ्यावरती निर्माण झाली आहे. सर्व तरुण मंडळी, सर्व युवा मित्र, माता भगिनी, वडीलधारी मंडळींचं तुमच्याकडे लक्ष आहे. खानापूर तालुक्यात जी मरगळ आली आहे ती तुमच्यासारख्या युवा नेत्यामुळंच झटकून जाऊ शकते आणि त्यासाठी आपणही सर्वजण ताकदीनं सुनील दादांच्या सोबत राहूया. परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की परमेश्वरानं त्यांना शतायुषी करावं, त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड समाधान, सुख, शांती, भरभराटी यावी, त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची प्रचंड शक्ती देवाने त्यांना द्यावी. अशा पद्धतीच्या खूप खूप वाढदिवसाच्या मी त्यांना शुभेच्छा देतो. काल पण महिलांच्यासाठी खूप मोठा कार्यक्रम दादाने आयोजित केला. ग्रामीण भागातल्या महिलांना कार्यक्रम मिळत नाही, असा भव्य दिव्य देखणा कार्यक्रम आपल्या परिसरामध्ये त्यांनी काल घेतला आणि आज आपण बघितलं 12 आपल्या भगिनींना बक्षिसाचं वितरण केलं. ज्यांना बक्षीस मिळालं त्या ताईंचं मनपूर्वक अभिनंदन. ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं सर्वांचं अभिनंदन. आणि तुम्ही आज इतक्या मोठ्या संख्येनं दादांना शुभेच्छा देण्यासाठी आलाय तर सर्वांचं मनापासून आभार. असंच प्रेम तुम्ही सर्वजण सुनील दादांच्या वरती ठेवा. हा माणूस नक्की या परिसराचा कायापालट करेल. वाढदिवसाच्या निमित्तानं काही विषय पुढे आला की घाट माथ्यावरची काही गावं डोंगरी विकास योजनेमध्ये येण्यापासून वंचित राहिली. विधान परिषदेचा आमदार असताना तारांकित प्रश्न उपस्थित केला होता आणि तेव्हा अर्थ खात्याचे आणि नियोजन खात्याचे मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवाभाऊ होते आणि त्यांनी एक कमिटी स्थापन केली. परंतु दुर्दैवानं लोकप्रतिनिधींनी आकस्बुद्धी ठेवून काही गावं त्यामधून वगळली. त्यामध्ये पोसेवाडी आहे, त्यामध्ये मोही आहे, त्यामध्ये शेडगेवाडी आहे, रामनगर आहे, करंजी आहे,
सुलतान गादे आहे, जकीनवाडी आहे, गोरेवाडी आणि करंजे आहे. तर या गावांचा समावेश होण्यासाठी सुनील दादा तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या लोकांना शब्द देतो. येणाऱ्या अधिवेशनामध्ये विधान भवनाच्या पायरीवरती मी ठाण बांधून बसणार आहे. जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत तिथं उठणार नाही. आटपाडी तालुक्यातली काही गाव आहेत अशीच राहिले आणि जत तालुक्यातली काही गाव आहेत, तर नक्की त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सुहास पाटील साहेब आज उपस्थित आहेत. तुम्ही मला जोडून दिलं. तुम्ही माझ्याबरोबर जरी नाही राहिला तरी हा तुम्ही जोडून दिलेला माझा सच्चा सहकारी मित्र, तुमचा पण सहकारी माझ्यासोबत राहिलाय. मी त्यांचा 1,00,000% सन्मान करणार हा शब्द तुमच्या सर्वांच्या समोर मी सुनील दादाला देतोय. आणि हा माणूस गोष्टीच्या लायक आहे, एकदम सच्चा दिलवाला माणूस आहे. आत बाहेर काही नाही, जे पोटात आहे तेच पोटात आहे, आत बाहेर करणारा माणूस नाही. आणि सुनील वयाची गॅंग पण मोठी शार्प शूटर पण त्यांच्या सोबत आहेत सगळे, त्यामुळे त्यांना काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. लोकांचंही तुमच्यावरती प्रेम आहे. तुम्ही जे काम करताय ते सगळ्यांनीच करण्याची आवश्यकता आहे, पण इतक्या मोठ्या प्रमाणात लोक काम करत नाहीत. हा माणूस तिकडे राहतो उपसरपंच म्हणून इथं काम करतो, 15-15 दिवसाला महिन्याला कलकत्त्यावर येतो. आमचा दुसरा सहकारी पण सचिन कदम घोटीचे, ते पण सरपंच म्हणून तिकडं दुकान इकडं तिकडं असं त्यांनी काम केलेलं आहे. असे खूप चांगले युवा तरुण चेहरे आज आपल्या परिसरामध्ये काम करतायत. तर या चेहऱ्यांना आपण जपूया एवढंच या निमित्तानं बोलतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. मी मुळी गावचा मुळी पवार मळ्याचा अंतर्गत अभिमान आहे मला मुळी पवार मळ्याचा. मला आज इथं जी काय करायचं मला मौका मिळतो ते त्या गावाने मला सन्मान दिल्यामुळं मला करायला मौका मिळतो. माझं प्रेम काय आहे ते एक कार्यकर्त्याचं प्रेम काय असतं ते मला आज एक दाखवण्याची संधी मिळाली आहे मला. ते असंच कोविडच्या टायमात मला साहेबांनी फोन केला आणि सांगितलं तुमच्या एक जबाबदारी देतो. मला जबाबदारी मिळली आणि मी प्रामाणिक ती पार पाडली आणि त्यांना शब्द दिला त्याप्रमाणे मी काम करत गेलो. आणि कोविडच्या काळात आम्ही इथून 3 किलोमीटर लांब शेडेवाडी गावात बसलो होतो. तिथं असा विषय झाला की साहेबांनी सांगितलं की झाडं किती ऑक्सिजन देतात, म्हणजे इथं आता ऑक्सिजन घ्यायला लागतो विकत. म्हणून मी त्यावेळीच देवा शपथ सांगतो, त्याच रात्री मी संध्याकाळी 300 झाडे घेतली आणि 300 झाडे त्या आमच्या गावात वाटल्यानंतर ते झाडे आता फळं देते. त्याची एक छोटीशी क्लिप आहे ती मला लावायची. क्लिप ओपन करा. रस्ते केले जाते आणखी काय काय केले चालू केल्या. कोरोनाच्या काळात सुनील दादानं मला गावात झाडं वाटली होती, त्यात मला 2 झाडं मिळाली होती, त्यापैकी हे एक झाड आहे. त्याला आता मोहर आलाय, त्याला फळ आलंय की मी गावाच्या लोकांची ठराविक लोक वाटणार. असा साहेबां सुनील दादाचा आम्हाला गोरगरिबार असावा आणि वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. कोरोनाच्या टायमाला सुनील दादाने काम केलंय, मला आता मोहर आला त्याला आम्ही लाभ खाणार. असंच सुनील दादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला या क्षेत्रात गुढी निर्माण करून येणारे सुहास दादा पाटील यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मी त्यांचा सत्कार करतो. सन्मान्य सुभाषदादांचा सन्मान या विचारपीठावरती या वाढदिवसाच्या यांनी केले आणि म्हणूनच या विचारपीठावरती अगदी मोठ्या मनाने आदरणीय सुनील दादांचे स्वीकार शेतवरती माझं भयंकर प्रेम आहे. माझं प्रेम की सांगण्या पलीकडे प्रेम आहे.
मी मनापासून बरेच काय गोष्टी घडत असतील, मी त्यांना एक शब्द द्या आणि मी त्या शब्दाची ठाम आहे एवढं बघून थांबतो.